आत्ताचा भारत, चार्ली चॅप्लिन, द ग्रेट डिक्टेटर त्यांचे शब्द हे अशा पद्धतीने एकमेकांमध्ये मिळवावेत. का वाटलं तुला असं? खरं तर चार्ली हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. चार्ली चॅप्लिन, गांधी, पु. ल. डिस्नी ही सगळी माझ्या अत्यंत जीवाच्या जवळची माणसं आहेत. हं. मी ज्यावेळी पहिल्यांदा बॉर्डर्सवर गेलो होतो दिल्लीच्या आणि तिथे मी ते आंदोलन पाहिलं. पहिल्या वेळी आम्ही ते शूट करून आलो आणि ते आल्यानंतर माझ्या डोक्यात सतत हे चालू होतं की हे फक्त शेतकऱ्यांविषयीचा हा मुद्दा नाही आहे, हे फक्त आंदोलनाविषयी नाही आहे. मला जे म्हणायचं आहे ते त्याच्या फार पलीकडचं, त्याच्यापेक्षा फार मोठं काहीतरी आहे किंवा मला जे दिसतंय ते मला म्हणायचं पेक्षाही. आणि मग ते कसं मांडावं, तर आम्ही 2-4 हा खरं तर प्रोमो म्हणून आम्ही त्यावेळी तो रिलीज केला होता. त्याच्या खूप म्हणजे जवळजवळ त्या 1 वर्षानंतर फिल्म आली. तर त्यावेळी एक 2-3 प्रकार आम्ही करून बघितले. असं फुटेज लावू, असं फुटेज लावू, असं लावू. ते व्हिज्युअल्स फिरतायत डोक्यात, सतत हे फिरतंय आणि असं आहे की ही प्रेमाची भाषा आहे. आपल्याकडे हा एक खूप मोठा गोंधळ आजकाल होतो की मला डिसेंट म्हटल्यावर त्याच्यात राग आणि चीड असलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. आणि मग त्या व्हिज्युअल्सवर हे भाषण अर्थातच द ग्रेट डिक्टेटरमध्ये आणि गंमत अशी ह्याच्यात की हे भाषण चार्ली चॅप्लिन हिटलर म्हणून करतो. हो. तो उभा राहतो आणि मग म्हणतो की मला हे म्हणायचंय आणि लोक हिटलर म्हणून ऐकतायत, तो चार्ली म्हणून बोलतोय. हे कमालीचं कॉम्बिनेशन होतं आणि तिथे तो जे म्हणतोय की जगात प्रेमाची गरज आहे. आपण आपल्याला टेक्नॉलॉजी बघा तेव्हा तेव्हा जे तो तो म्हणतोय. म्हणतोय, आता तुम्ही त्यातलं एक वाक्य बघा की आपल्याला टेक्नॉलॉजी आपल्याला जवळ आणण्यासाठी आहे. हे तो त्यावेळी आणि ट्रान्झिस्टरसाठी म्हणाला होता. तिथे आम्ही दाखवताना आता फेसबुक आणि इंस्टाग्राम दाखवतोय. किती दशकं झाली या गोष्टीला. आपण त्याच चुका पुन्हा करतोय का? म्हणजे तेव्हा सुद्धा ह्या चुका करत होतो. इतक्या प्रगतीनंतर, इतक्या सगळ्या स्थित्यंतरानंतरही आपण तिथेच आलोय. असं सगळं ते चार्लीचं भाषण डोक्यात वाजत होतं आणि मग आम्ही एके रात्री तुला बसून हा चित्रपट का करावासा वाटला? झालं असं होतं की दिल्लीला कोविडचा तो काळ चालू होता. आपण 2020च्या शेवटाकडे नोव्हेंबर महिन्यात दिल्लीला शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे हे आपण ऐकत होतो. कुठे बातम्या चालू आहेत, काय काय चालू होतं. काही दिवस झालेले आंदोलन सुरू होऊन आणि मी, माझी बायको स्नेहा आणि माझी मुलगी शक्ती आम्ही असे आमच्या सोसायटीतल्याच एका ग्रुपमध्ये आम्ही गप्पा मारायला बसलो होतो मुंबईला, ठाण्याला. आणि गप्पा चालू होत्या नेहमीप्रमाणे आपला आवडीचा विषय राजकारण, तिकडे गप्पा आल्या आणि माझा एक मित्र होता तिथे. तर तो पटकन म्हणाला की क्या चल रहा है इन लोग का नाटक उधर दिल्ली में, गोली क्यों नहीं मार देते 2-4 लोगों को इनमें से. आणि त्याच्यावर दुसरा मित्र म्हणाला हाँ ना, सब बुड्ढे बुड्ढे ही दिख रहे, ज़्यादातर 15-20 लोगों के हाथ पांव तोड़ दो, बाकी अपने आप डर के चले जाएंगे. तिसऱ्या मित्राचं वाक्य जास्त डेंजरस होतं. हे कसले काय शेतकरी नाही, सगळे आतंकवादी आहेत. आणि ही सगळी चर्चा माझ्यासमोर चालू होती. मी प्रचंड अस्वस्थ झालो या चर्चेने. म्हणजे आपल्याच देशातल्या दुसऱ्या कुठल्या तरी माणसाला गोळी घालावंसं वाटणं, इतकं काय बिघडलंय आपलं, काय झालोय आपण. आणि मी खूप अस्वस्थ होतो. एकतर ह्या आधी मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी रिलेटेड एक प्रोजेक्ट केलेला होता, त्यामुळे मला त्या विषयाचा जिव्हाळा होता. मी शेतकरी नाही, मला शेतीतलं काही कळत नाही, मला कायद्यातलं तर त्याहूनही काही कळत नाही. पण ह्या सगळ्या स्टेटमेंट्सनी मी प्रचंड अस्वस्थ झालो. मी घरी आलो रात्री. शक्ती माझी मुलगी त्यांच्या मुलांबरोबर खेळते आणि ते सगळं माझ्या डोक्यात, एखाद्या सिनेमात नाही का एक ट्रीटमेंट असते की आपल्या डोक्यात तेच तेच वाचतंय. गोली क्यों नहीं मार देते, गोली क्यों नहीं मार देते. आणि असं झालं, अरे कुणाला, आपल्याच देशातल्या दुसऱ्या माणसाला गोळी घालण्याचा विचार आपल्या येतो. बरं तो आहे सॉफ्टवेअर इंजिनियर, त्याला खरंच बंदूक दिली तर तो बंदूक बघूनच घाबरेल. जो असं म्हणला हा जो म्हणाला तो, सॉफ्टवेअर इंजिनियर्स विषयी प्रॉब्लेम नाहीये मला, पण आपलं प्रांत नाहीये ना तो. पण आपण किती सहजी बोलून जातो आजकाल. पहाटे कधीतरी 4:30-5 वाजता स्नेहा उठली. मला म्हणाली, माझी बायको म्हणाली काय तू जागा अजून. म्हटलं स्नेहा संध्याकाळी असं असं झालं आणि मी खूप अस्वस्थ आहे, हे जे काही मी ऐकलं. ती म्हणाली वरून जास्त विचार आत्ता करू नकोस, तू झोप, आपण उद्या सकाळी बघू. लोकांचं काय आहे, त्यांना जे फीडिंग होतंय ना तसं ते रिॲक्ट करतात. मग तो नवीन भुंगा डोक्यात घेऊन की अरे हो, हा माणूस तर वाईट नाहीये ना, अदरवाईज तर तो चांगला वागतो, 4 नियम पाळतो, त्याचं सगळं आहे. पुन्हा नाश्त्याच्या वेळी आमची तीच चर्चा. ती म्हणाली वरून तुला एक सांगू का, माझ्याही डोक्यात आता हे चक्र फिरतंय.
तो काय विचार करू शकतो हे तू बदलू शकत नाहीस, मीही बदलू शकत नाही. आपण आपल्या पुरतं खरं काय आहे ते बघून येऊ शकतो. बघूनच येऊ शकतो. हा, आणि त्याही पलीकडे तिचं ते वाक्य मला जास्त हिट झालं. वरून 15-20 वर्षानंतर शक्ती मोठी होईल आणि आपल्याला ज्यावेळी विचारेल की हे चालू होतं त्यावेळी तुम्ही काय करत होतात, त्यावेळी किमान आपल्याकडे एक उत्तर असलं पाहिजे की आम्ही जे खरं आहे ते बघायला गेलो होतो. आणि त्यावेळी कोविड होता, अर्थात सगळ्यांसमोर होती तशी आर्थिक संकट प्रचंड, सगळंच अनसर्टन होतं, कुठे चाललोय, काय घडतंय पुढे. ती म्हणाली वरून दिल्लीला जा, तू बघ, कॅमेरा घेऊन जा, जमलं तर काहीतरी छोटंसं त्यातनं बनव, इतरांनाही दाखवू आपण इथे की हे असं असं चाललंय बाबा. बरं, गंमत म्हणजे आमच्या घरी गेली अनेक वर्ष केबल टी व्ही नाही आहे, आम्ही न्यूज चॅनल्स बघत नाही संध्याकाळचे, त्यामुळे हे फिडिंग कुठून होतंय, कसं होतंय हे आम्हाला कळतंय, पण ते फिडिंग सुधारायचं कसं, तर मग तिचं म्हणणं होतं की आपण ते बघून येऊ. अशी खरं तर ह्या प्रवासाला सुरुवात झाली आणि मग मी दिल्लीला. डेमोक्रेसी असं का ठेवलंच या फिल्म? मी जसं म्हणालो की ही चर्चा फक्त शेतकरी आंदोलनाविषयी नाही आहे, ही एकंदरीतच देशातल्या आत्ताच्या वातावरणाविषयीची ही चर्चा आहे. आणि हा जो एक सतत जो दोषा आजकाल लावला जातो की आपल्या देशात लोकशाही जास्त झाली आहे, लोकशाही जास्त झाली आहे, लोकशाही जास्त झाली आहे, त्याच्यावर केलेलं ते एक सार्कास्टिक स्टेटमेंट आहे खरं तर. आणि आज मी असे सतत अशी उदाहरणं शोधत असतो आणि आज मला मुद्दाम आज हे सांगावंसं वाटतंय. सलमाजी इथे समोर बसल्यात, देशातल्या डेमोक्रेसीनी त्यांना फ्री केलं. त्या तेव्हा फ्री झाल्या ज्यावेळी इलेक्शन्स लागले, रिझर्वेशन्स लागल्या. अशा डेमोक्रेसीला आपण रोज उठून शिव्या घालतो. माझ्या डोळ्यात मगाशी पाणी आलं होतं ज्यावेळी त्या म्हणाल्या की तोपर्यंत मी बाहेर पडले नव्हते. मी बाहेर कधी पडले? ज्यावेळी इलेक्शन्स लागले, ज्यावेळी रिझर्वेशनमध्ये महिला आली, त्यावेळी मला ओळख मिळाली. ही रिझर्वेशन हे कोणी दिलं आपल्याला? आपल्याला हे फार कॉमन स्टेटमेंट झालंय. ह्याचा एक दुसरा फायदा असा होतो की बऱ्याचदा लोक, हो बरोबर आहे, टू मच डेमोक्रेसी झाली आहे म्हणून फिल्म बघायला येतात. आणि मला आत्ताच एक रिसेंटली एक जण भेटले, स्क्रीनिंग संपलं, अहो माझा गोंधळ झाला आज, उदयपूरला. म्हटलं का? मैं तो आया था, ये बराबर बात कर रहे हैं, आपकी डेमोक्रेसी बहुत ज्यादा हो गई है, आप तो उल्टा ही बोल रहे हैं यहाँ पे. लेकिन आपको क्या लगता है जो बोला? नहीं, बोला तो सही है आपने, सुनना ही चाहिए था हमें. हे सगळं करण्यामधली जी एक संवेदनशीलता आहे, सेन्सिटिव्हिटी आहे. कारण तू असा म्हणजे घेतला कॅमेरा खांद्यावरती आणि शूट करत सुटला, असा काही फिल्म मेकर नाहीये. जोपर्यंत तुला ते भिडत नाही तोपर्यंत ती फिल्म येणार नाही. तर तुझी जी एक गोष्ट सांगणारा म्हणूनची, मग ती पत्रकार म्हणू आपण त्याला, फिल्म मेकर म्हणू, काही गोष्ट सांगणारा म्हणूनची जी संवेदनशीलता आहे ती कशी काय घडली असेल? मला वाटतं त्याचं ओरिजिन माझ्या गावातल्या लहानपणात आहे. मी गावात लहानाचा मोठा झालो. माझ्या शाळेमध्ये, माझी अनुदानित शाळा होती मराठी माध्यमाची, आणि माझ्या शाळेमध्ये 80% मुलं ही शेतकऱ्यांची होती. मी लहानपणापासून अशा वातावरणात वाढलो, अशा ह्याच्यात वाढलो की ती मुळात जी ती एक ज्याला आपण दर्दमंदी म्हणतो, ज्याला आपण एक कणव म्हणतो एकमेकांविषयीची, ती माझ्या ठासून भरली गेली लहानपणी. आणि माझे आजोबा त्याला फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत की त्यांच्यामध्ये ती प्रचंड प्रमाणात होती. कुठल्या शहरात होतास? मी कोकणात, दापोलीजवळ खेड नावाचं गाव आहे. ओके. तिथे माझं शिक्षण. म्हणजे ना आम्ही काय असतो ना, सगळेजण नाव तर लक्षात घेतो पण नंतर एक आडनाव असतं ना, तर त्या आडनावामुळे आम्हाला बरीच क्लॅरिटी मिळते बरं का. बरोबर. तर ती क्लॅरिटी तुझ्या नावातच मिळत नाही आम्हाला. तशीच साधारण योजना आहे ती. तशीच योजना आहे का ती? बरं, मग आता जरा आम्हाला योजना स्पष्ट करून सांग की तुझं नाव वरुण सुखराज कसं? चांगलं आहे ना? पण हो, छान, उत्तम. म्हणजे वरुण हे तर पर्जन्य देवता आहे आणि सुखराज म्हणजे काय, अजून काय पाहिजे? खरं तर माझं ओरिजिनल आडनाव वेगळं आहे, अजूनही आधार कार्डवर तेच आहे. आणि ते माझ्या जातीविषयी, माझ्या अशा पद्धतीच्या ओरिजिनविषयी खूप लाऊडली बोलतं. आणि मला अनेकदा हा अनुभव यायचा की अरे तू अमुक अमुक असून असा असा कसा बोलतोस, म्हणजे, किंवा तू हो असा आहेस, बापरे तुझ्या मराठीवरून वाटत नाही असं आहेस. आणि हे सतत व्हायचं मला. अरे बापरे, मग तू क्रिएटिव्ह फील्डमध्ये कसा काय? आणि मला त्याचा राग यायचा. ती कुठेतरी एक चीड होती सतत की अरे
हे काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला माझ्या आडनावावरनं कुणीही माझ्याविषयी मतं बनवू नयेत असं माझं ठाम मत आहे, आणि कुणीच कुणाची ती बनवू नयेत. फॉर्च्युनेटली असं झालं की मला माहीत नाही, माझं अपब्रिंगिंग तसं होतं, माझ्या घरातलं वातावरण तसं होतं सततच, की मला अजूनही आडनावावरून जात आणि हे लक्षात येत नाही. मला खरंच येत नाही लक्षात. म्हणजे मला अमुक अमुक असं नाव सांगितलं तर मला नाही कळत की ह्याची जात काय असू शकते किंवा काय, किंवा मला मुळातच ते माझ्या आतमध्ये कधीच नव्हतं. अँड थँक्स टू माझं अपब्रिंगिंग ज्या पद्धतीने केलं गेलं. आणि मग मला असं झालं की नाही, मला हे आडनाव नाही वापरायचे. ज्यावेळी मी थोडं जास्त काम करायला लागलो, ज्यावेळी 4 लोकांमध्ये जायला लागलो, आणि ज्यावेळी हे प्रश्न वाढायला लागले, आणि त्याच्यानंतर एक भयंकर जातीयवादी घटना घडली आपल्या राज्यामध्ये. आता मी त्या ट्रॅकवर जात नाही. आणि त्यावेळी सुद्धा पुन्हा असंच मी आणि स्नेहा आम्ही सुन्न झालो होतो. अरे काय चाललंय, आपण कुठे चाललोय, अगदीच उलटे निघालोय आपण सगळी पुन्हा. आणि मग त्यावेळी मी कॉन्शियसली असा निर्णय घेतला की मी आता इथून पुढे माझं आडनाव नाही नाव लावणार. आणि सुखराज हे माझ्या आजोबांचं नाव आहे. आजोबांचं? हां. आणि त्याच्यात असं की मग माझं जर ओरिजिन काढायचं झालं तर ते माझे आजोबा आहेत. म्हणजे ते इंटरेस्टिंग त्याच्यातली गोष्ट अशी की मला कायम असं वाटतं की मी जे काही आहे, मी जो कोणी आहे, मी इथे बसलोय, या सगळ्याला कारण ते राजस्थानच्या एका धुळकट गावात राहायचे त्यांच्या तरुणपणी. तिथून ते सोडून महाराष्ट्रात आले. त्यांनी त्यांचं स्ट्रगल केलं, त्यांनी त्यांचं पूर्ण इकडे स्वतःचं एक अस्तित्व तयार केलं. त्यांनी आम्हाला, ते आले तिथून निघून म्हणून आम्ही शिक्षण घेऊ शकलो, मी शिकू शकलो. मला मराठी असल्याची ओळख मिळाली लहानपणापासूनच. अगदी मला मराठी साहित्य मिळालं, मला माझे विचार, हे सगळ्याचं मूळ त्या एका माणसाच्या त्या डेअरिंगमध्ये आहे की तो माणूस तिथून त्यावेळी निघाला राजस्थानातून कोकणात. हां. मी अजूनही त्या गावी कधी गेलो की असं बघतो, आणि असं मी पण असंच बिड्यापी तिथे कुठेतरी असतो नाही का, जर त्या माणसाने त्यावेळी ते केलं नसतं तर. आणि म्हणून तो एक ग्रॅटिट्यूड आहे माझं माझ्या आजोबांविषयीचं, आणि म्हणून मी ते नाव वापरतो. वरून तुझ्यातली ही संवेदनशीलता घेऊन तू सगळीकडे जातोस, फिल्म मेकिंग करतोस. एक प्रश्न मला अजूनही स्वस्थ बसू देत नाहीये. तू जेव्हा स्नेहाच्या सांगण्यावरनं उठून दिल्लीला गेलास, त्या शेतकऱ्यांना भेटलास, तर तुझे काहीतरी पर्सनल अनुभव तुझ्या संवेदनशील चष्म्यातनं आले असतील, त्याबद्दल थोडं सांग ना. फारच कमालीचे अनुभव आहेत तिथले, म्हणजे आणि खूप जास्त सुद्धा आहेत ते. मी काही 1-2 आता जसे आठवतील. पहिलाच अनुभव अगदी मी फार इंटरेस्टिंग आणि फार बोलका अनुभव आहे तो. मी बॉर्डरवर जायला म्हणून निघालो. मी महाराष्ट्र सदनात राहिला होतो. मी आणि माझे मित्र अरविंद जगताप जे मराठीत लेखक आहेत, मी त्यांना पहिला फोन केला होता की मलाही जायचं आहे, वरून बघायचं आहे, चल आपण जाऊ. आणि आम्ही गेलो. तर तिथल्या त्या एका स्टाफ मेंबरने आम्हाला सांगितलं की तिकडे बॉर्डर जाऊ नका, कॅमेरा वगैरे काढून फोडतात कॅमेरा, सटक लोक आहेत ती वगैरे, असं आम्हाला खूप घाबरवलेलं. ठीक आहे, बघूया, जाऊया तरी. आणि मग आम्ही गेलो गाझीपूर बॉर्डरला. आम्ही पहिल्यांदा गेलो एका असं पहिला तो एक टेंट दिसला आम्हाला, तंबू सगळे लावून राहत होते. आणि त्या पहिल्या तंबूत मी शिरलो. अमुक एका रेफरन्सने एका माणसाला भेटायला मी आलो होतो. तर त्या तंबूत पहिले जे ते मला भेटले त्यांनी मला ॲब्सोल्युटली काहीच नाही विचारलं. म्हणजे जी भीती आम्हाला होती की तिथे इतरांना हे करतात, हल्ले होत आहेत, हे होत आहेत, ते होत आहेत, त्यांनी मला पहिलं विचारलं, दुपारचं 1-1:30 वाजलेला मला पोहोचेपर्यंत, दाल चावल खाओगे, गरम गरम पकोडे भी बन रहे अभी. अच्छा. दॅट वॉज हिज फर्स्ट सेंटेन्स अँड आय वॉज सोल्ड देअर. म्हटलं बॉस, ये है मेरा हिंदुस्तान. त्यांनी काहीच नाही विचारलं मला, माझं सुखराज आडनाव की काय, त्याला काही देणं घेणं नव्हतं. आणि त्यांनी मला पहिल्यांदा ताटात गरमागरम डाळ भात आणि तसे पकोडे मी कधीच आयुष्यात खाल्ले नाही, इतके उत्तम चवीचे पकोडे. आणि एखाद्या लग्न घरात असावं तसं तिथे वातावरण होतं. दुसरं म्हणजे जेवण वगैरे झालं, मग दुसरा प्रश्न मी त्यांना विचारला, क्या मैं कॅमेरा निकाल के शूट कर सकते हैं. त्याच्यावर त्याचं उत्तर फार इंटरेस्टिंग होतं. क्यों नहीं सर, आप दिल्ली के बॉर्डर पे है, पाकिस्तान के नहीं. हा जो बॉर्डर, पण माझा हा जो मित्र होता ज्याच्यामुळे मी गेलो, त्याच्यासाठी बॉर्डर ही तशीच डोक्यात असणार कदाचित. त्याशिवाय गोळ्या कशाला सुचतील ना आपल्याला आपल्याच राजधानीच्या बॉर्डरवर गोळ्या चालवाव्याशा वाटत असतील तर. अगदी बरोबर आहे. म्हणून ना, म्हणजे हा थोडं कॉन्सेप्च्युअल प्रश्न पण तू बोल ह्याच्यावरती, की बॉर्डर्स नेमक्या कुठे कुठे असतात? मला वाटतं मनातच असतात त्या, बाकी कुठेच नसतात. कुठे असू शकतात सांगा ना मला अदरवाईज. मी त्या दिवशी आम्ही सगळे फिरायला आत्ता गेलो होतो पंजाबमध्ये, अमृतसरकडून. आम्ही मग त्या एका बॉर्डरवर गेलो, तिथे मिलिटरीतले काही मित्र होते. मग त्यांनी आम्हाला ॲक्च्युअल बॉर्डरवर नेलं. आणि इतकं सुंदर, म्हणजे इकडून असा एक पक्षी उडाला आणि असा तिकडे जाऊन बसला, तिकडून परत आला,
काहीच नव्हतं ना तिथे आधेमध्ये. फक्त 2 साईडला असे उभे होते 2 जण. ते का होते मला म्हणजे तो वेगळाच मुद्दा आहे पुन्हा. पण मला एक तिथे सुद्धा जे लक्षात आलं ना, की तिथे सुद्धा ती कटुता नाहीये. ते मनामध्ये कारण तिथे पुन्हा तो एक गुरुद्वारा आहे त्या बाजूला जिथे गुरु नानक पहिल्यांदा आले होते असं म्हटलं जातं. तर तिथे आता तो कॉरिडॉर केलाय त्यांनी, करतार सिंग. तर त्या करतारपूर कॉरिडॉरमध्येच मी होतो त्यावेळी. आणि मग त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला जायचंय का, तिकडे जाऊन यायचंय का पाकिस्तानात, तुम्ही दर्शन घेऊन येऊ शकता म्हणून. तर मी म्हटलं चालेल, पण नेमकं ते काहीतरी त्याची एक प्रोसेस आहे ते आणि आमच्याकडे तो वेळ नव्हता. पण येस, मला असं वाटतं बॉर्डर ह्या आता जसं सुरुवातीलाच जशी आपली चर्चा झाली होती की ज्यावेळी आपण बाहेर गावी भेटतो, आता मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की प्रत्येक बाहेर राहणाऱ्या येणाऱ्या माणसाचा कधी ना कधी तिथल्या एखाद्या छान पाकिस्तानी माणसाची मैत्री झालेलीच असते. कारण तिथे त्याला बिर्याणी माहिती असते ना, तिथेच जुळून येतं आपलं. आपल्या सगळ्या बॉर्डर्स गळून पडतात ज्यावेळी आपण आवडतं खाणं, आवडतं, तिथे गुलजार आपल्या मदतीला येतो, तिथे बुल्लेशाह आपल्या मदतीला येतात, तिथे खुसरो आपल्या मदतीला येतो. कुठे होत्या ह्यांच्या कधी बॉर्डर्स? मला नाही वाटत कधी होत्या. त्या मनातल्याच आहेत आणि त्या थिकन करण्याचा सतत प्रयत्न होत असतो. का? कारण पूर्ण जगावर प्रेम सोडून इतर कोणी अधिराज्य गाजवू शकत नाही. मग मला माझे पॉकेट्स लागतात. मी कशावर राज्य करायचं ना? मला राज्य करायचंय तर मग मला माझं पॉकेट हवं आहे. मग मला माझं इथे मी करू शकतो राज्य. अदरवाईज काय आहे? म्हणजे सत्ता आणि प्रेम हे काही बरोबर जात नाही रे. जाऊही नाहीत शक्यतो. जाऊही नाही ना शक्यतो. प्रेम असेल तिथे मग सत्तेचा मुद्दाच संपून जातो. प्रेमाची सत्ता चालेल. हा, अर्थातच. म्हणजे इतर कुठली नाहीच ना. आपण त्या अनुभवाकडे येऊया. तू अनुभव सांगत दुसरा होता अनुभव. काहीतरी इंटरेस्टिंग आहे अजून. तर ह्या प्रोमोचा शेवट ज्या प्रश्नाने होतो तो प्रश्न मी तिथे सगळ्यांना विचारायचो की आप आतंकवादी आहे. कारण तोच प्रश्न घेऊन मी गेलो होतो आणि ॲज अ फिल्म मेकर माझी ती एक पद्धत होती की मी ज्या प्रश्नाच्या शोधात आलोय मला तो प्रश्न शोधायचा आहे. मी बाकी कुठल्या फापट पसरत पडलोच नव्हतो त्या माझ्या टूरमध्ये. तर मी असा मी आधी पण ते लिहिलंय, फार इंटरेस्टिंग किस्सा होता तो की एका तंबूत शिरलो, तिथे एक अशा आजीबाई होत्या, कांदा चिरत बसल्या होत्या आणि ते लंगरची तयारी चालू होती. इतर पण तिथे 1-2-3 बायका, 2 मुली अभ्यास करतायत. फार छान गोड वातावरण होतं. म्हणजे आमच्याकडे गावी ना रामनवमीला असं वातावरण असायचं दुपारच्या जेवणाच्या आधी. ते मला एकदम आठवलं की ते तसं वातावरण होतं. आणि मी तो प्रश्न विचारला त्या ताईंना, म्हटलं की आप आतंकवादी आहे. त्याने असं 1 सेकंड पॉज घेतला. कांदे ठेवलेले होते त्या टोपलीत. ये देखो बम. 1 सेकंड मला कळलंच नाही. ये देखो बम बना रहे हम. इतकं गोड उत्तर होतं. त्यांनी फाट्यावर मारलं होतं तुमच्या सगळ्या प्रोपगंडाला. काय कमालीचं उत्तर होतं ते. आणि पण थोडा वेळ गप्पा झाल्या आणि माझ्यासोबत एक तिथे मुलगा होता, त्या असं तरुण, एक 18-19 वर्षाचा. तर त्याच आजीबाई मला म्हणाल्या की ये है ना, इतना ही मेरा पोता है, गांव में खेती कर रहा है, हम सब इधर है, वो अकेला खेती संभाल रहा है, आप आतंकवादी बोलोगे उसे? आणि मी हादरून गेलो. मी खरंच हादरून गेलो की काय एका आजीला वाटत असेल ज्यावेळी ह्या सगळ्या वातावरणाविषयी जे बरं तेही बघतायत ना तुम्ही, काय त्याच्याविषयी जी चर्चा चालली आहे ते त्यांनाही ऐकू येतेच ना. उद्या काय होईल ज्यावेळी आपण हे सगळे बसलोय आणि कुणीतरी बाहेर अशी चर्चा सुरू केली की हे सगळे ना हे अशी चर्चा करायला बोला आपल्या. पण मला माझ्याविषयी नाही वाटणार, माझी मुलगी इथे बसली ना तिलाही तुम्ही धरता. हे असे खूप सारे खरं तर प्रसंग त्यावेळी. तू आता म्हणून माझी मुलगी इथे बसली आहे आणि तोच प्रश्न होता चित्रपट बनवताना. हो. तर मुलीला आपण शिकवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मुलीकडून आपण जास्त शिकत असतो नाही का? हो. पहिला प्रयत्न मी सोडलाय काही महिन्यांपूर्वी. अच्छा. तिला शिकवण्याचा. दुसऱ्या प्रयत्नात तू काय काय शिकतोयस? आता ना ती एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे की आपण जे करतोय त्याचं कुठेतरी काहीतरी होणार आहे पुढे, कुणासाठी तरी ते असणार आहे. म्हणजे आता प्रत्येक गोष्ट करताना बोलताना तो एक मीटर डोक्यात लागलेला आहे. म्हणजे तो एक हलगर्जीपणा संपला आहे. आणि आय डोंट नो मी हे आज बोलावं की नाही, पण आत्ता अगदी रिसेंट गोष्ट आहे. आम्ही म्हणजे ही तीच असं नाही, कुठल्याही लहान मुलाकडून आपण काय शिकू शकतो तर तो जो एक इनोसन्स आणि ते एक अडॅप्टिव्हिटी ज्याच्याविषयी आज आपण बोलतोय, डायव्हर्सिटी. येस. त्या मुलांना त्या वयात ते डायव्हर्सच असतात. तर परवा एक फार गमतीशीर किस्सा घडला. मला आज तो का सांगावा असं वाटतं कारण त्याच दिवशी बातम्यांमध्ये सतत ते चालू होतं आणि आम्ही घरी व्हेजिटेरियन आहोत, आम्ही शाकाहारी
खातो, आमच्या घरी नॉनव्हेज बनतही नाही, आणि तीही व्हेजिटेरियन आणि अशात. तर त्या दिवशी तिची एक इमॅजिनरी मैत्रीण आहे, क्लोवी की अशा नावाची काहीतरी, ती US ला राहते असं तिचं म्हणणं आहे, की ती अमेरिकेत असते, आणि ती तिला भेटायला येणार होती. मग हे बाळबोध वाटेल, पण इतकी गमतीशीर गोष्ट त्या दिवशी मला शिकायला मिळाली. तर ती तिच्यासाठी जेवण करत होती. तर मग मी आणि स्नेहा गप्पा म्हणतो, काय काय टाकतेस? तर मग ती दुनियाभरच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात टाकत होती, चीज टाकलं, हे टाकलं, आणि मग एकदम म्हणाली, मी आता अंड टाकलं. म्हटलं, अंड? तू तर अंड खात नाही. आपण ती खाते ना, तिला लागेल ना. अच्छा. मुद्दा काय आहे, आज ह्या निमित्ताने मला हे सांगावं असं वाटतंय की डायव्हर्सिटी म्हणजे दुसरं काय. मी हा असा आहे, तू तो तसा आहेस, माझं असणं तुझं असणं दोन्ही मला एक्सेप्ट असायला हवं ना. आणि हा एक्सेप्टन्स ही मुलं शिकवतात आपल्याला. मग नंतर काय गडबडत जातं मला कळत नाही. नंतर आणि कोण कोण गडबड करत असतील ना नंतर, म्हणजे आधी मुलांच्याकडे असलेली ही डायव्हर्सिटी, हे मुलांच्याकडे असलेले 7 सूर, त्यांचं गाणं बनायच्या ऐवजी रड गाणं किंवा चिड गाणं का बनतं, नाही का? कारण तेच आपण मुलांना शिकवायला जातो. त्यांच्या हा. हा उलटा प्रवास आता गरजेचा आहे आपल्याला, मला वाटतं. तो इनोसेन्स आपण शिकूया ना. हो. ती अडॅप्टिव्हिटी किती कमालीची आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट कशी झाली की तिला दुसऱ्या दिवशी स्नेहाने विचारलं, तुला काही अंड खावं असं वाटतं का? ती बोलली, नाही आई, मला नाही वाटत. पण तिला ते आवडतं कारण ते टीव्हीत बघते की तिकडचं ते कल्चर आहे, तिकडचं ते हे आहे. ही आत्ता ह्या देशात जी सततची जी चर्चा झाली आहे, बिईंग अ व्हेजिटेरियन, मला हे पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं. नाही, हे दिस इज नॉट व्हॉट वी आर. म्हणजे माझा जो चॉईस असतो तो माझ्यापुरता असू दे, पण दुसऱ्याचा जो चॉईस असतो त्याचा आदर मी करायला पाहिजे. अर्थातच, हो की नाही? अर्थातच. पण म्हणजे हे जे आपण डिव्हिजन करत जातो ना, म्हणजे आपण अगदी इंडिया आणि भारत हे सुद्धा तरी डिव्हिजन का करावं? ते नाहीच आहे मुळात तसं. ते करणं ही एक खूप मोठी खेळी वाटते मला बऱ्याचदा. इंडिया आणि भारत, आता मी कोण आहे मग? बरं, आपल्या इंडिया आणि भारतच्या कल्पना कशा आहेत? साधारण ढोबळ मनाली. भारत म्हणजे गावाकडचं, इंडिया म्हणजे शहराकडचं. भारत म्हणजे हिंदी, संस्कृत, मराठी, इंडिया म्हणजे इंग्लिश. हे साधारण आपल्या ढोबळ मनानी आहे. मला सांगा, इथे बसलेल्या कितीतरी जणांमध्ये त्यांचं गाव आहेच ना आतमध्ये. त्या टर्मिनॉलॉजीनी मी इंडियन नाहीच आहे, मग मी भारतीयच आहे. पण मला ज्या ह्या टर्मिनॉलॉजीनी जर गेलो तर हा प्रचंड मोठा आयडेंटिटी क्रायसिस आपल्या समोर तयार होईल, ज्याची खरं तर काही गरज नाही. गरजच नाही. हा इंडिया आणि हा भारत असं म्हणायची गरजच काय? नाहीच आहे ना. बोरसे सर आत्ता इथे बारसे सर बसले होते, त्यांनी भारतातलं काम ह्या मुलांनी इंडिया म्हणून बेल्जियमला प्रेझेंट केलंय ना. हो ना. तुम्ही त्यांना काय म्हणणार आहात? तुम्ही त्यांना काय म्हणणार? तुम्ही इंडियातनं आलात की भारतातनं आलात? तिथे त्यांचं नाव इंडिया म्हणूनच आहे. त्यांच्या आत ते कुठल्या तरी एका स्लम मधून तिथून आलेले आहेत. कशाला करायचे? आणि आपल्याला घोळ हवा कशाला? आपण आपल्यासाठी 3 रंग सिलेक्ट केलेले आहेत, आपली एक हे आहे, आणि मुळात आपल्याला त्याची गरज नाही ह्या सगळ्या वादाची. वादाची गरज नाही. तर ह्या सगळ्या वादांच्या पलीकडे, भेदाभेदांच्या पलीकडे जाणाऱ्या आणि इतरांना नेणाऱ्या एका नेतृत्वावरती तू आता चित्रपट करतोयस. हा, तर शाहू महाराजांच्या वरती तू जो चित्रपट करतोयस, कारण एक जशा वेगवेगळ्या खेळ्या खेळल्या जातात ना, तसे शाहू फुले आंबेडकर हे ते एका ह्याच्यात पाठ केल्यासारखे म्हणायचे. पण त्याच्यापैकी महत्वाचे शाहूराजे, आणि त्या शाहूराजांच्या वरती तू करतोयस एक अभ्यासपूर्ण, आणि आम्हाला सगळ्यांना ते कळावेत हा माणूस काय होता. हा प्रोजेक्ट तुला कसा सुचला, काय झाला, आणि तू आता काय करतोयस? खरं तर ही फिल्म टू मच डेमोक्रेसी चालू होती, त्याचे काही शोज झाले आणि ती चर्चा चालू होती, आणि त्या दरम्यान सतत एक होतं की आपल्याला जर गोष्ट सांगायची असेल, मला काही लोक विचारत होते की वरून तुझी नेक्स्ट फिल्म काय असणार आहे, तू काय करणार आहेस, काही करायची तुझी इच्छा आहे का? तर झालं असं की कोविड काळात मी यूट्यूबवरती जयसिंगराव पवार सरांची खूप सारी व्याख्यानं ऐकली होती. ते ऑनलाईन चालू असायचं, आणि त्या व्याख्यानांमध्ये ते शाहू महाराज उलगडायचे. आणि तेव्हापासून हा खरं तर स्वॅगर असा राजा माझ्या डोक्यात बसला होता. मी त्याला स्वॅगरच शब्द वापरू शकतो, कारण मी शाहूंशी कनेक्ट होण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रिव्हिलेज हा अडसर मी सुद्धा एक्सपिरियन्स केला आहे. आणि प्रिव्हिलेज असताना सुद्धा आपण किती मोठं काम करू शकतो ह्याचं शाहू महाराज एक मोठं उदाहरण आहे.
प्रिव्हिलेज आपला वापरणं, आपल्या प्रिव्हिलेजमधून एक कन्स्ट्रक्टिव्ह बदल घडवणं. त्याचं कारण असं आहे, ही गोष्ट आत्ता का महत्त्वाची आहे, कारण आता प्रिव्हिलेज क्लास वाढायला लागला आहे आणि त्यांच्यातली दर्दमंदी संपायला लागली असं मला वाटतं. ती जी कणव संपायला लागली आहे. तुम्ही प्रिव्हिलेज झालायत ना आता तुम्हाला काहीतरी बदलावं लागेल ना खाली. आणि हे तेव्हा त्या काळात, ब्रिटिशांच्या काळात राजेपण स्वतःचं घेऊन ते सगळे प्रोटोकॉल सगळे सांभाळून सुद्धा हा माणूस इतके मोठे, इतके धडाडीचे आणि धाडसी निर्णय घेतो. त्या माणसाच्या चरित्राची सगळ्यात जास्त आत्ता या देशाला गरज आहे खरं तर. त्याचं कारण असं की तुम्ही जसं म्हणालात फुले शाहू आंबेडकर किंवा हे जे सतत वर्गीकरण केलं जातं त्याची पुन्हा तीच कारणं आहेत की पॉकेट्स हवेत. पॉकेट्स त्या सगळ्याच्या पलीकडेही असतात मंडळी आणि ती तशी असतात म्हणून ती तेवढी मोठी सुद्धा असतात. आपल्याला कसं असतं की खूप मोठं झालं, ओके झालं, परत त्याला छोटं कर, कारण आपली कुवत नसते ना त्यांना समजून घे, म्हणून आपण त्यांना त्याच्यात करायला घेतो. माझा प्रयत्न आहे, आमची सगळी टीम खूप रिसर्च करून, गिरीश दातार माझा पुण्याचाच मित्र आहे, त्यांनी सिनेमा लिहिला येतो आणि पहिल्यांदा आम्ही सिनेमा लिहिल्यानंतर जयसेनराव पवार सरांना, इतिहासकार आहेत, त्यांना आणि शाहू महाराजांना तो ऐकवला आणि त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीची खात्री करून घेतली की हे मी सांगतोय हे बरोबर आहे ना, ह्याच्यात काही चुकीचं तर जात नाही ना. आणि ती त्यांची संमती मिळवून आता त्या फिल्मचं प्री प्रोडक्शन सुरू होत आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये तू म्हणालास तसं की आपण प्रिव्हिलेजेस, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता मिळणं, तर त्या क्षमतांचा वापर फक्त स्वतःच्या संकुचित प्रगतीसाठी न करता त्या क्षमतांचा वापर संपूर्ण समाजाच्या उत्थानासाठी करणं, हे जे शाहू महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. हो, ते वैशिष्ट्य तुला आणायचं आहे. हो, कारण तीच आपल्या देशातल्या म्हणजे या डायव्हर्सिटीमध्ये युनिटी आणणारी ती एक गोष्ट आहे सगळ्यात की आम्ही सगळ्यांनी जर आमचे प्रिव्हिलेजेस इतरांच्यासाठी वापरले तर आम्हाला या विविधतेमधली युनिटी, ऐक्य हे आम्हाला टिकवता येईल. डायव्हर्सिटी मधलं ऐक्य टिकवायचं असेल तर आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे? मला असं वाटतं मुळात आपल्याला डायव्हर्सिटी म्हणजे काय हे नीट समजून घ्यावं लागेल. कारण काय होतं, मी अनेकांना कदाचित आवडणार नाही हे म्हणणं, पण दरवर्षी दहीहंडी आली ना की तो एक फोटो सर्क्युलेट होतो बघा, बुरखा घातलेली एक बाई आहे आणि कृष्ण बनलेला तिचा मुलगा आहे आणि ये है मेरा इंडिया वगैरे वगैरे. ईदेला अशी कधी फिरतात का हो फोटो? नमाज कॅप घातले आणि फिरले तर काय होईल? मग ह्याला आपण डायव्हर्सिटी कसं म्हणू शकतो? बहुसंख्याकवाद आणि डायव्हर्सिटी हे दोन वेगळे विषय आहेत. आपण ज्याला चवीनं सोशल मीडियावर शेअर करतो तो मला वाटतं बहुतांशी तो बहुसंख्याकवाद असतो. हा बघा मुस्लिम असून किती सुंदर त्याचं मराठी आहे, म्हणजे याचा काय अर्थ? त्याचा दोन गोष्टींचा काय संबंध? किंवा अगदी तेव्हापासून आहे, पुलंचं भैया नागपूरकर नावाचं कॅरेक्टर त्यांनी लिहिलं होतं की तो उर्दूत बोलतो म्हणून त्याला ह्याला कसं बाहेर भाषेवरून ही बरं, माझी इच्छा आहे, माझी प्रामाणिक इच्छा आहे शक्तीने उर्दू शिकावी सेकंड लँग्वेज म्हणून. त्याचं कारण भगतसिंग वाचायचा असेल खरा डायरेक्ट तर कुठली भाषा आहे तुमच्याकडे सांगा मला? फारसीतच लिहायचं ना ते. सो डायव्हर्सिटी ही मुळात आपल्याला लक्षात घ्यायला हवं की डायव्हर्सिटी म्हणजे तुझं तू असणं आणि माझं मी असणं. माझ्यासारखा तू असणं म्हणजे डायव्हर्सिटी नाही. आणि तिथे सगळा घोळ होतोय आता, तिथे घोळ होतोय. मला सांगा, हे आता जे चालू आहे सगळं की व्हेज नॉनव्हेज म्हणून, तू नॉनव्हेज खायचं नाहीस ही एक जबरदस्ती झाली आणि तुझ्या तोंडात कोंबीन मी नॉनव्हेज ही जर दुसरी झाली तर काय कराल तुम्ही? ही पण दुसरी बाजू आहे ना त्याची. तर मला असं वाटतं की आपण एवढी एक गोष्ट पाळली ना की मी माझ्यासारखं आहे, तू तुझ्यासारखं आहे आणि तरीही आपण एकत्र आहोत. बरं, आणि एकत्र असणं म्हणजे, आणि ह्याचं काही कंपल्शन नाही आहे ना की तुम्ही गळ्यात गळे घातलेच पाहिजेत किंवा असं काही केलंच पाहिजे. एकमेकांना त्रास देऊ नको, म्हणजे आपण तेवढं पाळूया, फक्त तेवढं तरी पाळूया, म्हणजे तरी हे ऐक्य राहील. या तऱ्हेच्या विचारांपर्यंत तुला आणणाऱ्या किंवा तुझ्यावरती प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ती कोणत्या? महात्मा गांधी पहिला, तर पु ल देशपांडे, कारण त्यांच्यामुळे मला गांधी मिळाले खरं तर. अजून खरं खूप सारी अशी मंडळी आहेत की माझे आजोबा, माझ्या घरी मला आठवतंय मी लहान असताना माझ्या घरी इफ्तार पार्टी व्हायची दरवर्षी. कारण आम्ही ज्या परिसरात राहतो, माझे आजोबा लहानपणी त्यांच्या तरुणपणी
ते असे फेरीवाले म्हणजे खांद्यावर बोचकं घेऊन गावोगाव कपडे विकायला जायचे इन हिज स्ट्रगल डेज. आणि ती सगळी मुस्लिम बहुल गावं होती, कारण आमचा तो पट्टाच तसा आहे खेड आणि त्या आसपासचा. आणि लहानपणापासून ना मी म्हणजे आमचं एक कापडाचं दुकान होतं, आमच्याकडे सगळ्यात मोठा सीझन हा रमजान ईदचा असायचा. आणि त्यामुळे मला नशिबाने असं झालं की मला ते कल्चरल कनेक्ट माझा तो त्या निमित्ताने का होईना मिळाला. तर अशी खूप साऱ्या गोष्टींमुळे मला वाटतं ती आत कुठेतरी असावं. आता अनेक भाषा तुला आवडतात, हो, त्यातली खूप आवडीची भाषा कुठली? मराठी अर्थातच. वाक्य पूर्ण करा. माझा कॅमेरा जेव्हा बोलू लागतो तेव्हा. शब्दांचं बळ 1000 पटींना वाढतं. वा वा वा, क्या बात. स्नेहातून शक्ती निर्माण होते तेव्हा. बायोलॉजिकली स्पीकिंग मी बाबा होतो. आयडिओलॉजिकली स्पीकिंग मला वेधला यायला मिळतं. आयडिओलॉजिकली मला वेधला यायची संधी वेदला मिळते. यायची संधी मिळते. जगामध्ये प्रत्येकाचं असणं का बरं गरजेचं आहे? तेच तर जगाचं कारण आहे ना, टू बी. असणं, त्याच्यासाठीच तर हे जग आहे. नाही तर हे सगळ्याला अर्थ तरी काय आहे. पण मग ते असणं सगळ्यांचंच, कारण आपल्याला सगळ्यांना कुठेतरी एकानेच कुणीतरी बनवलंय हे तर आपण सगळेच मान्य करतो. सगळेच ग्रंथ, सगळेच धर्मशास्त्रातले पंडित हेच मान्य करतात की आपण एका ठिकाणून आलोय. आणि मग आपलं असणं हे कुणाची तरी एकाची इच्छा आहे हे तर कन्फर्म आहे. मग तुझं असणं ही त्याचीच इच्छा आहे, माझं असणं ही त्याचीच इच्छा आहे. मग निदान ती आपली आपली तरी करूया. हा हा, येस. मला वाटतं ना, बऱ्याच वेळेला तात्विक काथ्याकूट करण्यापेक्षा अनेक प्रश्नांची उत्तरं खूप सोपी असतात. येस. की अरे तू तुझं असणं, मी माझं असणं आणि आपलं एकत्र असणं, अशा तिन्ही गोष्टी स्वीकार जर केल्या हो, तर दुसरं काय पाहिजे? काहीच नको आहे ना. मला असं वाटतं खूप मोठ्या कॉम्प्लिकेटेड प्रश्नांची उत्तर ही कायम सोपीच असतात असं मला वाटतं. जेव्हा आपण ही थीम घेतली आज की सप्त सुरांचे एकच गाणे, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 7 सूर आहेत आपल्या भारतीय संगीतामध्ये आणि त्याच्यामधून आलेले राग मात्र कितीतरी नानाविध अशा प्रकारचे राग आहेत, तरी संगीत एक आहे. बरं, समजा एक राग एक गायक गात असेल आणि खूप गायक गात असतील, पुन्हा त्याच्यात विविधता आहे, हो तरी तो राग एक आहे. हो बरं, एक गायक तो राग खूप वेळा गातो, तेव्हा त्याचं गाणं वेगवेगळं आहे, हो, पण तो गायक एक आहे. बरोबर. अरेच्छा, म्हणजे प्रत्येक गोष्ट जिथे एक आहे तिथे ती वेगळी होते हो, आणि ती जिथे वेगळी भासते तिथे ती एक होते. अर्थात. म्हणून विनोबांनी फार छान सांगितलं. विनोबा असं म्हणतात की मी जेव्हा भेद दूर करा असं म्हणतो तेव्हा वैशिष्ट्य नाहीशी करा असं म्हणत नाही. आणि मला वाटतं आजच्या आपल्या संपूर्ण दिवसामध्ये आपण जर हे शिकलो की आपल्याला भेद दूर करायचे आहेत, वैशिष्ट्य दूर करायची नाहीयेत. आपल्याला त्या विविधतेचा सन्मान राखून त्याच्यामध्ये असलेली एकत्वाची भावना काय आहे ती शोधायची आहे. आणि पुढे विनोबा आपल्याला असं सांगतात की सरगमच्या स्वरभेदातून ज्याप्रमाणे सुंदर संगीत निघत असतं, त्याप्रमाणे आपल्याकडच्या असंख्य वैशिष्ट्यांमधून एक सुंदर संगीत निघालं पाहिजे.